स्रोतांच्या या ढिगाऱ्यातून आज आपण एका काय म्हणतात त्याला वादळी व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणार आहोत. मराठा इतिहासातील एक अत्यंत गुंतागुंतीचं पान, नेताजी पालकर. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती म्हणजे सरनोबत, ज्यांच्या आयुष्यात निष्ठा, संघर्ष, धर्मांतर आणि घरवापसीचे असे नाट्यमय अंक आहेत. हो, आणि आपल्यासमोर आज काही ऐतिहासिक लेख आणि वेब स्रोत आहेत जे नेताजी पालकरांच्या या प्रवासावर म्हणजे प्रकाश टाकतात. अच्छा. त्यांची लष्करी कामगिरी, मग मुघलांशी संबंध, सक्तीचं धर्मांतर झालं, अफगाणिस्तानातील तो अज्ञातवास आणि पुन्हा स्वराज्यात परत येणं, या सगळ्याचा वेध घ्यायचा आपला प्रयत्न राहिलाच. हा प्रवास आपल्याला त्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची पण कल्पना देतो. आणि याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्वाची घटना घडत होती नाही का, जिचा धागा या कथेशी जोडतो, गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार. अगदी. शिवाजी महाराजांनी 1668 साली केलेलं हे काम सुद्धा धाडस आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचं प्रतीक आहे. चला तर मग या दोन्ही कथांच्या धाग्यांनी विणलेल्या इतिहासाचा जरा सखोल मागोवा घेऊया. नक्कीच. सुरुवात करूया नेताजी पालकरांच्या ओळखीपासून. सरनोबत म्हणून त्यांची भूमिका नक्की काय होती? नेताजी पालकर हे शिवाजी महाराजांच्या लष्कराचे प्रमुख सेनापती म्हणजे सरनोबत होते. हे पद म्हणजे केवळ मानाचं नव्हतं, तर प्रचंड जबाबदारीचं होतं. सैन्याचं नेतृत्व करणं, मोहिमा आखणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शत्रूच्या हालचालींवर बारीक नजर ठेवणं. ओके. आणि ती माहिती महाराजांना वेळोवेळी देणं हे त्यांचं मुख्य काम होतं. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली असं म्हणायला हरकत नाही. त्यांची सुरुवातीची कामगिरी ती कशी होती? म्हणजे त्यांनी लगेच आपलं कर्तृत्व सिद्ध केलं होतं का? हो, नक्कीच. सुरुवातीच्या काळात त्यांनी मुघलांच्या प्रदेशात, विशेषतः अहमदनगर आणि औरंगाबादच्या आसपास म्हणजे जबरदस्त धुमाकूळ घातला होता. अच्छा. यशस्वी छापे, लूटमार आणि जाळपोळ करून त्यांनी मुघल प्रशासनाला अगदी सळो की पळो करून सोडलं होतं. एका स्रोतात म्हणल्याप्रमाणे ते इतक्या नियमितपणे आणि यशस्वीपणे मुघल मुलुखात मोहिमा करायचे की त्यांचं नाव ऐकूनच मुघल सुभेदारांना धडकी भरायची. बापरे, म्हणजे त्यांची एक प्रकारची दहशत निर्माण झाली होती. अगदी. पण युद्ध म्हणलं की जय पराजय आलेच. हो. एका मुघल हल्ल्यात ते जखमी झाले आणि मग सैन्याला माघारही घ्यावी लागली, पण त्यांची एकूण कामगिरी प्रभावी होती, हे नक्की. पण सरनोबत म्हणून केवळ आक्रमण करणं पुरेसं नव्हतं, नाही का? शत्रूच्या मोठ्या हालचालींची अचूक माहिती मिळवणं आणि ती वेळेवर पोहोचवणं हेही तितकंच महत्वाचं होतं. आणि इथेच काहीतरी अडचण निर्माण झाली, बरोबर? इथेच गडबड झाली का? हो. इथे एक निर्णायक वळण येतं. जेव्हा औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांसारख्या म्हणजे मातब्बर सरदारांना प्रचंड सैन्यासह दक्षिणेत पाठवलं, तेव्हा त्यांच्या येण्याची, त्यांच्या तयारीची आणि त्यांच्या एकूण ताकदीची नेमकी माहिती वेळेवर महाराजांपर्यंत पोचवण्यात नेताजी कुठेतरी म्हणजे कमी पडले, असं काही स्रोत सांगतात. अच्छा. शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणं हे सरनोबताचं मुख्य काम होतं आणि यात चूक होणं स्वराज्यासाठी धोकादायक होतं. हो, नक्कीच. आणि यामुळेच कदाचित पुरंदरच्या तहासारखी परिस्थिती ओढवली. म्हणजे इथून नेताजींच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण लागलं. मग पुढे काय झालं? विशेषतः महाराज आग्र्याला कैदेत असताना त्यांच्या भूमिकेत कोणता बदल झाला? इथेच खरं गूढ दडलेलं आहे असं वाटतंय. अगदी अगदी. महाराज आग्र्याला गेल्यानंतर इकडे परिस्थिती खूपच अस्थिर आणि गुंतागुंतीची झाली होती. हां. याच काळात नेताजी पालकर विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. हे एक काय म्हणू आश्चर्यकारक वळण होतं. हो ना. पण त्याहूनही धक्कादायक म्हणजे काही काळानंतर मिर्झा राजे जयसिंगाने त्यांना विजापूरकडून मुघलांकडे वळवलं. आता हे नक्की का घडलं याबद्दल इतिहासकारांमध्ये दोन प्रमुख मतप्रवाह आहेत. दोन मतप्रवाह म्हणजे कोणते? पहिला मतप्रवाह जो ग्रँडअप सारख्या ब्रिटिश इतिहासकारांनी मांडला तो म्हणजे मिर्झा राजे जयसिंगाने नेताजींना लांच दिली असावी. लांच म्हणजे लाच? हो, लाच किंवा मोठा आमिष दाखवून फोडलं असावं. त्या काळात निष्ठा बदलणं, अधिक फायद्याच्या बाजूला जाणं हे दुर्दैवाने काही नवीन नव्हतं. जयसिंगासारखा मुरब्बी सरदार असं करू शकत होता, ही एक शक्यता. हे एक स्पष्टीकरण झालं. पण दुसरा मतप्रवाह काय सांगतो, जो या कृतीकडे कदाचित वेगळ्या नजरेने पाहतो? दुसरा मतप्रवाह अधिक नाट्यमय आहे आणि तितकाच विचार करायला लावणार आहे.
काही अभ्यासकांच्या मते ही कदाचित खुद्द शिवाजी महाराजांचीच एक दूरगामी रणनीती असू शकते. महाराजांची रणनीती? हो. महाराज आग्र्याला जाण्यापूर्वी किंवा गेल्यानंतर त्यांनीच नेताजींना मुघलांच्या गोटात सामील व्हायला सांगितलं असावं. अच्छा. जेणेकरून शत्रूच्या गोटात आपला एक अत्यंत विश्वासू माणूस असेल, जो आतल्या बातम्या काढू शकेल आणि योग्य वेळी स्वराज्याला मदत करेल, अशी एक शक्यता मानली जाते. जे एकीकडे सरळ सरळ फितुरीचा आरोप, तर दुसरीकडे स्वामीनिष्ठेचं एक अत्यंत धाडसी आणि धोकादायक रूप. बरोबर. बापरे, या दोन्ही शक्यता अगदी टोकाच्या आहेत. बरोबर. यापैकी कोणती खरी मानायची हे ठरवणं खूप अवघड आहे. पण मग पुढे काय झालं? मुघलांकडे गेल्यावर त्यांचं काय झालं? मुघलांकडे गेल्यावर काही त्यांचं स्वागत वगैरे झालं नाही. उलट मिर्झा राजे जयसिंगाने काही काळानंतर बौद्ध औरंगजेबाच्या आदेशाने किंवा स्वतःच्या सावधगिरीने नेताजी पालकर आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना बीडजवळ अटक केली. अटक केली? हो. जयसिंगाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला नसावा किंवा कदाचित औरंगजेबाला त्यांना स्वतःच्या ताब्यात हवं असावं. त्यांना अटक करून थेट दिल्लीला औरंगजेबाच्या दरबारात पाठवण्यात आलं. दिल्लीत? औरंगजेबासमोर? ही तर मोठीच घटना घडली. तिथे काय परिस्थिती ओढवली असेल त्यांच्यावर? दिल्लीत परिस्थिती अत्यंत भीषण होती. त्यांना कैदेत टाकण्यात आलं. एका स्रोतात नमूद केल्यानुसार त्यांच्यावर 4 दिवस अनन्वित अत्याचार करण्यात आले. अरे देवा. शारीरिक आणि मानसिक छळ करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलं. हा 1667 सालचा मार्च महिना होता. जबरदस्तीने हे धर्मांतर, एका बलाढ्य सरनोबतावर ही वेळ यावी, हे खूपच धक्कादायक आहे. याचा अर्थ काय काढायचा? याचा राजकीय अर्थ मोठा होता. शिवाजी महाराजांच्या एका प्रमुख सरदाराला, ज्याची एकेकाळी मुघलांना दहशत वाटत होती, त्याला असं वाकवणं, धर्मांतर करायला लावणं, हे औरंगजेबासाठी एक मोठा प्रतिकात्मक विजय होता. त्याने त्यांचं नाव बदलून मोहम्मद कुली खान असं ठेवलं आणि मुर्शिद हा किताबही दिला. यातून तो इतर सरदारांनाही एक संदेश देत होता. पण मग मोहम्मद कुली खान म्हणून त्यांचं पुढे काय झालं? त्यांना मुघल सेवेत कुठे ठेवलं? औरंगजेबाने त्यांना महाराष्ट्रात ठेवलं नाहीये, हे महत्वाचं आहे. अच्छा. त्याने त्यांना थेट अफगाणिस्तानात पाठवलं. तिथे कंदाहार जवळ एका महत्वाच्या लष्करी ठाण्यावर एका किल्ल्याचे किल्लेदार म्हणून त्यांची नेमणूक केली. अफगाणिस्तानात? हो. तब्बल 9 वर्षे. महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर सह्याद्रीचा हा वाघ हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये मोगलांची चाकरी करत होता. 9 वर्षे? बापरे. एका मराठा सरदारासाठी हा किती मोठा अज्ञातवास आणि मानसिक घालमेल असेल, कल्पना करणंही कठीण आहे खरंच. मग ते परत कसे आले? 9 वर्षांनी औरंगजेबांनी त्यांना परत का बोलावलं? त्याला त्यांची आठवण कशी झाली अचानक? यामागे औरंगजेबाची एक थंड डोक्याची रणनीती होती असं दिसतं. अच्छा. या 9 वर्षात महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी स्वतःला पुन्हा स्थापित केलं होतं. राज्याभिषेकही झाला होता आणि मुघलांना ते चांगलेच भारी पडत होते. हो. औरंगजेबाचे अनेक मोठे सरदार महाराजांपुढे अपयशी ठरत होते. तेव्हा औरंगजेबाला वाटलं की महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यांची, इथल्या माणसांची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची, म्हणजेच गनिमी काव्याची जाण असलेला नेताच महाराजांचा सामना करू शकेल. म्हणजे लोढ्याला लोढ्यानेच कापावं, या विचाराने त्याने नेताजींना परत बोलावलं. शिवाजी महाराजांविरुद्ध प्रतिशिवाजी उभा करण्याचा डाव होता त्याचा. अगदी तसंच. ज्याला इथली सगळी खाच खळगे माहिती आहेत, जो कधीकाळी महाराजांचा उजवा हात होता, त्यालाच त्यांच्या विरुद्ध वापरायचं हा औरंगजेबाचा विचार होता. म्हणून त्याने मोहम्मद कुली खानला, म्हणजेच आपल्या नेताजींना 9 वर्षांनी अफगाणिस्तानातून परत बोलावून घेतलं आणि दख्खनच्या मोहिमेवर, म्हणजे महाराष्ट्रात पाठवलं. पण नेताजींच्या मनात काय होतं? त्यांनी औरंगजेबाचा हा डाव यशस्वी होऊ दिला की स्वतःचा डाव साधला? नेताजींनी कदाचित नेमकी याच संधीची इतकी वर्ष वाट पाहिली असावी. असू शकतं. स्वराज्यापासून दूर राहणं, परधर्मात राहणं, हे त्यांना आतून सलत असणारच. त्यांनी अत्यंत हुशारी दाखवली. दक्षिणेत आल्यावर योग्य संधी साधून ते मुघल छावणीतून निसटले. हो. बेसावध मुघल सैन्याला गुंगारा देऊन त्यांनी थेट स्वराज्याचा रस्ता धरला. अरे वा. कुठे गेले असतील ते? थेट महाराजांकडेच? हो. ते थेट रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला आले. 9 वर्षांचा वनवास, अपमान, अत्याचार सहन करून एका वेगळ्या नावाने आणि वेगळ्या धर्मात जगल्यानंतर ते पुन्हा आपल्या राजाकडे, आपल्या मातीत परत आले होते. तो क्षण कसा असेल? महाराज आणि नेताजी यांची भेट. काय झालं असेल तेव्हा? महाराजांची प्रतिक्रिया काय होती?
इतक्या वर्षांनी परत आलेल्या, धर्म बदललेल्या आपल्या माजी सरनौबताला पाहून. एका स्रोतानुसार नेताजींनी महाराजांपुढे येऊन अत्यंत पश्चातापदग्ध अंतःकरणाने विनवणी केली. काय म्हणाले ते? ते म्हणाले, महाराज, माझ्याकडून गुन्हा घडला आहे. परिस्थितीमुळे मला जावं लागलं, धर्मही बदलावा लागला. आपण जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे, पण मला पदरात घ्या, पुन्हा स्वराज्याच्या सेवेची संधी द्या. आणि महाराजांनी काय निर्णय घेतला? हा खूप कठीण प्रसंग असणार त्यांच्यासाठी पण. इथेच शिवाजी महाराजांचं मोठेपण दिसतं. त्यांनी केवळ भूतकाळ उकळून काढला नाही, त्यांनी नेताजींची परिस्थिती आणि त्यांची तळमळ ओळखली असावी. शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं. शुद्धीकरण म्हणजे काय प्रक्रिया होती ही नक्की, आणि त्याचं महत्त्व काय होतं त्या काळात? शुद्धीकरण म्हणजे त्या काळात धर्म बदललेल्या व्यक्तीला पुन्हा मूळ धर्मात घेण्यासाठी केली जाणारी एक धार्मिक आणि सामाजिक प्रक्रिया होती. ओके. वैदिक मंत्रोच्चार आणि काही विधींद्वारे ती व्यक्ती पुन्हा स्वधर्मात समाविष्ट केली जात असे. महाराजांनी नेताजींचं शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा स्वीकारणं हे केवळ एका व्यक्तीला परत घेणं नव्हतं, मग तर ते एक मोठं सामाजिक आणि राजकीय विधान होतं. ते दाखवून देत होतं की परिस्थितीमुळे ज्यांना धर्म बदलावा लागला त्यांच्यासाठी स्वराज्याचे दरवाजे बंद नाहीत. ही महाराजांची दूरदृष्टी आणि समावेशकता होती असं म्हटलं जातं. खरंच नेताजी पालकरांची ही घरं वापसी शुद्धीकरणाची घटना केवळ व्यक्तिगत नाही, तर ती त्या काळातील एका मोठ्या विचारधारेचं प्रतीक वाटते. आणि हे ऐकताना तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलेल्या सप्तकोटेश्वर मंदिराची आठवण पुन्हा येते. अगदी. तिथेही विध्वंसानंतर पुनर्निर्माणाचीच कथा आहे, नाही का? अगदी बरोबर, धागा पकडलात. या दोन्ही घटनांमध्ये एक समान सूत्र आहे: पुनरुत्थान आणि पुनर्स्थापना. गोव्यातील सप्तकोटेश्वर हे मूळ कदंब राजांचं कुलदैवत होतं. 13व्या शतकात म्हणतात की बहमनी सुलतानांनी ते उद्ध्वस्त केलं. नंतर विजयनगर साम्राज्याच्या काळात त्याचा जीर्णोद्धार झाला. पण 16व्या शतकात पोर्तुगीजांनी गोवा जिंकल्यावर त्यांनी पुन्हा ते मंदिर पाडलं आणि शिवलिंगाचीही विटंबना केली असं उल्लेख आहे. अरे देवा. ते भग्नलिंग अनेक वर्षे एका शेतात पडून होतं असं सांगतात. आणि मग शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हो. जेव्हा महाराजांनी 1664 नंतर गोव्याच्या सीमेवरील प्रदेश जिंकवा, तेव्हा त्यांना या मंदिराची आणि त्याच्या दुरावस्थेची माहिती मिळाली. त्यांनी 1668 साली नार्वे नावाच्या गावात मूळ जागेपासून थोडं दूर हे सप्तकोटेश्वर मंदिर पुन्हा बांधलं आणि त्या भग्न शिवलिंगाची विधिवत पुनर्स्थापना केली. अच्छा. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आजही महाराजांनी लावलेला शिलालेख आहे, ज्यात या जीर्णोद्धाराचा स्पष्ट उल्लेख सापडतो. म्हणजे जसं नेताजी पालकरांना एका व्यक्तीला त्यांनी पुन्हा उभं केलं, पुन्हा सामावून घेतलं, तसंच एका देवस्थानाला, एका सांस्कृतिक प्रतीकालाही त्यांनी नवजीवन दिलं. नक्कीच. नेताजी पालकरांना शुद्ध करून परत घेणं हे वैयक्तिक पातळीवरचं पुनरुत्थान होतं, तर सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार हे सांस्कृतिक आणि धार्मिक पातळीवरचं पुनरुत्थान होतं. दोन्ही घटना महाराजांचा दृष्टिकोन स्पष्ट करतात. जे तुटलं आहे, विखुरलं आहे, त्याला पुन्हा जोडायचं, पुन्हा उभं करायचं. हा केवळ राजकीय संघर्ष नव्हता, तर तो सांस्कृतिक अस्मिता जपण्याचा आणि पुनरुज्जीवित करण्याचाही प्रयत्न होता असं दिसतं. आणि आजच्या काळात ज्यांना या इतिहासाचा अधिक अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी काही साधनं उपलब्ध आहेत का? तुम्ही गोवा गॅझेटचा उल्लेख केला होता सुरुवातीला. हो, अर्थात गोवा गॅझेटमध्ये थेट नेताजी किंवा सप्तकोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराची माहिती कदाचित नसेल. अच्छा. पण गोवा गॅझेटसारखी त्या काळातील सरकारी किंवा प्रशासकीय दस्तऐवज जी आता इंटरनेट आर्काईव्हसारख्या ठिकाणी डिजिटाईज स्वरूपात उपलब्ध होत आहेत, ती आपल्याला त्या युगाची सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय रचना समजून घ्यायला मदत करतात. उदाहरणार्थ, त्यातील व्यापाऱ्यांच्या याद्या, करांचे उल्लेख, प्रशासकीय नियम हे आपल्याला पोर्तुगीज गोवा आणि आसपासच्या प्रदेशातील जीवनशैलीची कल्पना देतात, ज्या जगात या सगळ्या घटना घडत होत्या. त्यामुळे मुख्य घटनेच्या पार्श्वभूमीचा अंदाज येतो. बरोबर. म्हणजे इतिहासाच्या मोठ्या चित्राचे लहान लहान तुकडे जोडायला मदत होते यातून. अगदी. हे स्रोत आपल्याला सांगतात की इतिहास हा केवळ मोठ्या लढाया आणि राजा महाराजांपुरता मर्यादित नसतो, तर तो सामान्य माणसांच्या जीवनातून, व्यापारातून, प्रशासनातूनही घडत असतो. तर आज आपण नेताजी पालकरांच्या आयुष्यातल्या अनेक वादळी, अनपेक्षित टप्प्यांचा आढावा घेतला. एक पराक्रमी सरनोबत, मग ती गोंधळात टाकणारी निष्ठा बदलाची शक्यता, सक्तीचं धर्मांतर, अफगाणिस्तानातील तो प्रदीर्घ अज्ञातवास आणि अखेरीस मोठ्या मनाने झालेली घरवापसी आणि शुद्धीकरण. हो,
यातून त्या काळातील व्यक्तींवर असलेले प्रचंड राजकीय, सामाजिक आणि अगदी धार्मिक दबाव स्पष्ट होतात. हां, निष्ठा म्हणजे काय, ती कशी टिकवायची आणि कधीकधी जगण्यासाठी काय तडजोडी कराव्या लागतात याचं एक गुंतागुंतीचं चित्र उभं राहतं आपल्यासमोर. बरोबर. आणि त्याचवेळी शिवाजी महाराजांचं कणखरपण तितकंच क्षमाशील आणि दूरदृष्टीचं नेतृत्वही अधोरेखित होतं. नेताजींना परत घेण्याचा निर्णय हा केवळ दया नव्हती, तर तो एक राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा निर्णय होता असं म्हणता येईल. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? नेताजी पालकरांची ही थरारक कहाणी आपल्याला त्या तीव्र ऐतिहासिक संघर्षांच्या काळात व्यक्तींना काय काय सोसावं लागतं याबद्दल काय सांगते? ही कथा आपल्याला सांगते की इतिहास आणि त्यातील व्यक्तिरेखा या नेहमी काळ्या किंवा पांढऱ्या नसतात. त्यांच्या अनेक छटा असतात. खरंय. नेताजींच्या कृतींमागे भीती, दबाव, लाचारी, संधिसाधूपणा किंवा अगदी गुप्त रणनीती यापैकी नक्की काय होतं हे आपण आज ठामपणे सांगू शकत नाही. बरोबर. कदाचित या सगळ्याचं काहीतरी मिश्रण असेल. ही कथा आपल्याला मानवी स्वभावाच्या जटिलतेची आणि परिस्थितीच्या प्रभावाची जाणीव करून देते. आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न मनात येतो शेवटी विचार करण्यासाठी. तो म्हणजे जर नेताजी पालकर अफगाणिस्तानातून परत आलेच नसते किंवा समजा परत येताना पकडले गेले असते, तर आज आपण त्यांच्याकडे कसं पाहिलं असतं? विचार करण्यासारखं आहे. केवळ एक फितूर सरदार म्हणून? त्यांच्या मुघलांकडे जाण्यामागे महाराजांचीच रणनीती होती या दुसऱ्या शक्यतेवर आपण विचार तरी केला असता का? कदाचित नाही. त्यांची यशस्वी घरवापसी आणि महाराजांनी दिलेली स्वीकृती यामुळे त्यांच्यावरील फितुरीचा तो संभाव्य शिक्का पुसला जातो का? की त्यांची संपूर्ण कारकीर्दच एका वेगळ्या, अधिक सहानुभूतीच्या आणि गुंतागुंतीच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे? यावर